सांगेली नदीपात्रातील अवैध वाळू आणि दगडगोटे उत्खननाची तक्रार जिल्हाधिकारी आणि प्रशासनाकडे केल्याचा राग मनात ठेवून घराकडे जाणारा रस्ता डंपरभर माती टाकून अडवल्याचा प्रकार सांगेली येथे रात्री घडला। या प्रकरणी जमीन मालक खोत यांनी 100 नंबरला तातडीनं तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। या धक्कादायक घटनेबाबत सावंतवाडी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। सांगेली येथील नदीपात्रातील वाळू आणि दगडगोटे यांचं अवैध उत्खनन सुरू असल्याची तक्रार राजकुमार राऊळ यांच्यासह श्रीकांत खोत व अन्य ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे करून उपोषण केलं होतं। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना उत्खननाबाबतचे परवाने सादर करण्यास सांगितले होते, मात्र ते परवाने सादर करू शकले नाहीत। त्यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं असता त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना 7 दिवसात अहवाल देण्याचे आदेश दिले होते। असं असताना मंगळवारी रात्री तक्रारदार खोत यांच्या घर व जमिनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर डंपर भरून माती ओतून रस्ता बंद करण्याचा प्रकार घडला। याबाबत खोत यांनी 100 नंबरला तक्रार दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी ज्यांनी माती ओतली त्यांच्याशी संपर्क साधून घटनास्थळी येण्यास सांगितलं। बुधवारी सकाळी याबाबत पोलिसांनी पुन्हा घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा हाती घेतलाय। या घटनेमुळे वाळू माफियांची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे। मी महेश कृष्णा जाधव, पोलीस हवालदार 91, सावंतवाडी पोलीस ठाणे। आता आम्ही सावंतवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 320/2025 BNS 126/2 या गुन्ह्याचे घटनास्थळ करण्याकामी गोशाळा फाटा ते दुपाटा या जाणाऱ्या रस्त्यावर हजर असून सदर घटनास्थळाचा पंचनामा करायचा आहे। पंच 1 नाव सांगा तुमचं? सुनील विष्णू सावंत, राणा सांगेली। पंच नंबर 2 बेनिसिओ मिनेझी सांगेली यांच्या समक्ष सदर घटनास्थळाचा पंचनामा करीत आहोत। सदर घटनास्थळ हे या गुन्ह्यातील फिर्यादी नाव कसं तुमचं? श्रीकांत शेषमन खोत हे घटनास्थळ दाखवत असून सदरचे काय झालं इथे? रस्ता अडवलेला आहे नाशिकचा। तेव्हा रस्ता काल रात्री 9:30च्या दरम्यान अडवला। हा रस्ता सार्वजनिक रस्ता आहे। हा रस्ता सांगेली कडे जाणारा रस्त्यावर जो फाटा आहे श्रीकृष्ण गोशाळेकडून दुपाटाकडे जाणारा रस्ता, हा सार्वजनिक रस्ता पंतप्रधान सडक योजनेखाली हा रस्ता बनला। हा रस्ता सन 2012 मध्ये बनलेला आहे। डांबरीकरण 2012 आणि त्याच्या आधी हा कच्चा रस्ता होता। पूर्वी कच्चा रस्ता होता। 2012 मध्ये पंतप्रधान सडक योजनेखाली हा कच्चा डांबरीकरण रस्ता झालेला आहे। तरी यातील फिर्यादी हे समक्ष सगळ्या घटनाचं दाखवत असून सदरचे घटनाचं हे लिहून काढत आहोत।